मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेतली आहे राईसची चकली बनवायला. मला घरात विचारलं, "अरे, आज काय दिवाळी थोडी आहे, चकली बनवतेस?" पण माझ्या मुलाने डिमांड केलेलं आहे की मला चकली खायची आहे आणि मला त्याला स्टोअर बॉट काही फरसाण किंवा चकली असं द्यायचं नव्हतं, म्हणून मी घरात बनवायला घेतली. यासाठी मी डाळ घेतलेलं आहे या वाटीच्या मेजरमेंटच्या हिशोबाने आणि सेम वाटीच्या मेजरमेंटच्या हिशोबाने 2 कप राईस फ्लार घेतलेला आहे. चमचा मी हळद टाकलेली आहे. आपण याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकणार आहोत. धनेपूड टाकलेली आहे आणि जिरेपूड टाकलेली आहे. यामध्ये थोडासा मी हाफ टीस्पूनपेक्षा पण कमी असं मेजरमेंटने मी एक गरम मसाला घरात बनवलेला आहे, तो टाकलेला आहे एक झणझणीत फील द्यायला. आणि मग आपण याच्यामध्ये मीठ टाकून पाणी टाकून एकजीव करणार आहोत. सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, 2 ग्लास पाणी घालायचं आणि त्याचा छान गोळा करून घ्यायचा. मी इथे चकली काढायला पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपरही आपण म्हणतो, जे आपण बेकिंगला यूज करतो, ते मी वापरते आहे. कारण चकली जेव्हा आपण तळायला घेणार तेव्हा ती चिटकायला नको. चकलीचा साचा आपण रेडी करत आहे, त्यासाठी आपल्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये व्यवस्थित भरून तेल घ्यायचं आहे. त्या तेलाला व्यवस्थित गरम करायचं. माझ्याकडनं ना कधी-कधी चकलीचा हा झाकण स्लिप होतं, पटकन म्हणजे लागत नाही. असं तुमच्याबरोबर होतं का? मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. व्यवस्थित मी एक चकली काढून घेतलेली आहे. हा माझा फर्स्ट बॅच आहे. ॲक्च्युली असे माझे आज 4 ते 5 बॅच तरी झाले. तेल एकदम गरम असलं पाहिजे, कारण जेव्हा आपण तळायला घेणार आपल्या चकल्या व्यवस्थित कुरकुरीत झाल्या पाहिजे. मी बघितलं की तेल व्यवस्थित गरम झालं आहे, तेव्हाच माझ्या सगळ्या चकल्या मी टाकायला सुरुवात केली. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळ्या चकल्या तळून घेतल्या. ही आजची झटपट चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सगळ्या फ्रेंड्सना शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि तुमच्या मुलांना असेच पदार्थ घरी बनवून खायला द्या.